नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलो एक अत्यंत महत्त्वाची बातमी व सोबतच तुम्ही याला बोलू शकतात आनंदाची बातमी। तर मित्रांनो, या 12 जिल्ह्यांना मित्रांनो मंजूर झाला आहे पीक विमा तब्बल 12,000 ते काही जिल्ह्यांना मंजूर झाला आहे मित्रांनो तब्बल 23,400 रुपये। म्हणजेच मित्रांनो, आपण तो बघू की हा पीक विमा तुम्हाला इथं कुठल्या पिकावरती इथं मंजूर झालेला आहे व सोबतच मित्रांनो हा पीक विमा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत इथं मिळायला सुरुवात होईल। पण मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशा शेती संबंधित व पीक विमा संबंधित डेली अपडेट्स लेटेस्ट जाणून घेण्यासाठी। तर चला मग मित्रांनो बघूयात। तर इथं सगळ्यात प्रथम जिल्हा आहे मित्रांनो तो आहे नांदेड। आणि नांदेड जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 23,400 रुपये। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे हिंगोली। आणि हिंगोली जिल्ह्याला मित्रांनो पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 22,900 रुपये। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो आहे गडचिरोली आणि इथं मित्रांनो पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 12,000 रुपये। त्यानंतर या पुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे सोयाबीन पिकावर ते प्रत्येक एकराला हा झालेला आहे 21,800 रुपये। त्यानंतर जळगावच्या पुढचा जिल्हा आहे म्हणजेच मित्रांनो पाचवा जिल्हा तो आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 23,400 रुपये। त्यानंतर नागपूरच्या पुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 14,600 रुपये। त्यानंतर भंडाऱ्याच्या पुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे परभणी आणि इथं मित्रांनो पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकरावरती सोयाबीन पिकाला हा झालेला आहे मित्रांनो 23,400 रुपये। त्यानंतर या पुढचा जिल्हा आहे तो आहे सांगली आणि सांगली जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रति एकर हा झालेला आहे 23,400 रुपये। त्यानंतर सांगलीच्या पुढचा जिल्हा मित्रांनो म्हणजेच 9वा जिल्हा तो आहे अकोला आणि इथं मित्रांनो पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 23,400 रुपये। त्यानंतर अकोल्याच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे हा झालेला आहे 22,600 रुपये। त्यानंतर अमरावतीच्या पुढचा जिल्हा आहे तो आहे बीड आणि बीड जिल्ह्याला मित्रांनो यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे प्रत्येक एकराला हा झालेला आहे 23,400 रुपये। त्यानंतर या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा जिल्हा मित्रांनो तो आहे 12वा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्याला यंदा पीक विमा मंजूर झालेला आहे सोयाबीन पिकावरती हा झालेला आहे 20,200 रुपये। तर मित्रांनो, हे काय होते ते महाराष्ट्रातले 12 जिल्हे ज्या जिल्ह्यांना पीक विमा सोयाबीन पिकावरती एवढा एवढा यंदा मंजूर झालेला आहे। बाकीचे मित्रांनो उर्वरित जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, त्यासाठी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता मित्रांनो, भरपूर मित्रांच्या मनामध्ये प्रश्न असणार की हा पीक विमा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत मिळेल। तर बघा मित्रांनो, हा पीक विमा तुम्हाला येत्या 4-5 दिवसामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला इथं खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल। आता मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की तुम्हाला नावाप्रमाणे इथं तुम्ही कसं चेक करू शकता मोबाईलमधून की पीक विमा तुम्हाला हा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही व सोबतच हा पीक विमा तुम्हाला कधी मिळेल। त्यासाठी मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।